तिने शिकविले. स्त्री शिक्षणाचे धडे, स्त्री शिक्षणाचे धडे. पुढे साऱ्या तिच्या लेकींनी गिरविले, पुढे साऱ्या तिच्या लेकींनी गिरविले. ओळखलेत का मला? मी सावित्री. खंडोची दिवशी निघाली ती लक्ष्मीबाई त्यांची कन्या. मी लहान असताना म्हणजेच 9 वर्षाची तेव्हा माझं लग्न ज्योतिबांशी झालं. तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. मी व माझी ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवलेत. आजची मुलगी, आजच्या महिला अभ्यास सोडून, शिक्षण सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर स्पेशलकडे निघाली. याचाच राग मी आज तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आणि मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचाराचा घोटून घोटून क्रीम केलंय. नुसतीच माझी देवी बनवून तुमच्या फोटोमध्ये फ्रेम केलंय. जमेल तेव्हा जमेल तसे तुमच्या सोयीनुसार माझी कौतुक करतात. खरे दुःख याचे की तुम्ही मला फक्त गृहीत धरतात. याचाच राग मी आज तुमच्या कानावर घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा बोताच का हवा, कुऱ्हाडीचा दांडा बोताच का हवा. सगळ्या गोष्टी केल्याची मी माझा वारसा सांगतात त्याचा बैमान होईल हे मला कुठं माहीत होतं. मला काय पुढचं दिसत होतं काय? मी एका जगासाठी शिव्या दगड शेण सुद्धा सोसलेत. याचेच पेट म्हणून मी आज असले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्यात, ही काय उपकाराची भाषा नाही. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्यात, ही काय उपकाराची भाषा नाही. बाजार समाजातील समाजसेवेसारखा दैनंदिन जगात डोलताशा नाही हे विसरून गेले होते मी. काय आम्ही तुमच्यासाठी कोणकोणते विष पचवले आहेत ह्यांनी मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला रचले आहेत. म्हणूनच तर मी आज कोडे ते अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलीनो, लेकी बाळीनो, तुम्ही शिकल्यात, सावरल्यात, पण नको धडे शाळण्या झाल्यात. विकृती श्रीमूर्तीच्या आजच्या सर्वजणी पाहण्यात झाल्यात. माझा वारसा सांगून स्वतःसाठी राबत आहात, माझा वारसा सांगून स्वतःसाठी राबत आहात आणि आपल्या गर्भातल्या सावित्रींना गर्भातच आबत आहात. म्हणूनच तर आज मी तुमच्या पुढे भिरभार बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बालपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. बालपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. आरशात पाहून सांगा सावित्रीबाई फुलेंच्या विचारावर मी किती जगले. आरशात पाहून सांगा सावित्रीबाई फुलेंच्या विचारावर मी किती जगले. तपला तेव्हा भंपक श्रीमूर्तीचा नाश आज तुम्हाला चढला आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येते, कपडे बदलले की पुरोगामी होता येते. ही वेशन तुम्ही तर काढली आहे. शिकली सवरलेली माझी लेक, शिकली सवरलेली माझी लेक आज संस्कृतीच्या नावाखाली नकाने कांदे सोलते. आज संस्कृतीच्या नावाखाली नकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन बिर्तन काही नको जोडायची म्हणजे भाषणं जोडू नका. कीर्तन बिर्तन काही नको जोडायची म्हणजे भाषणं जोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन माजरीसारखे गोंड्यागोळीत आहात. वाघिणीचे दूध पिऊन माजरीसारखा गोंडागोळीत आहात. धर्मसंस्कृतीच्या नावाखाली टाको परंपरा पाळीतात. म्हणूनच तर मी आज कोडे ते अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचं नाही, शाळा बिळा काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरोगामीचा वसा घ्यायला पाहिजे आणि दुसरा एखादा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. शाळा आणि कॉलेजची पीक तर हायब्रिड सारखी डोलते. शाळा आणि कॉलेजची पीक तर हायब्रिड सारखी डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून जग बघावं लागलं रे. अरे आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून जग बघावं लागलं रे. माझी फोटो लावण्यासाठी सरकारी जिहार निघावा लागला. माझी फोटो लावण्यासाठी सरकारी जिहार निघावा लागला. ज्योतिबांशिवाय सावित्री ना सावित्रींशिवाय ज्योतिबा, ज्योतिबांशिवाय सावित्री ना सावित्रींशिवाय ज्योतिबा. ज्योती एक नेणार नसते तर मी आज तुमच्या पुढे बोलले नसते. ज्योतीने सावित्रींना शिकवले नसते तर आज मी तुमच्या पुढे बोलले नसते. म्हणूनच तर आज मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन. स्त्रियांच्या अंधारलेल्या जीवनाला पेटवल्या ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारलेल्या जीवनाला पेटवल्या ज्ञानाची ज्योती. म्हणूनच तर आज मी जगती अमर आहे सावित्री. म्हणूनच तर आज मी जगती अमर आहे सावित्री. माझ्या भाषण ऐकल्यामुळे मी तुमच्या पुढे धन्यवाद बोलते आणि माझे भाषण संपते. जय हिंद, जय